बातमीपत्राचं मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातला असून 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे बीड, नाशिक, वाशिम, कोल्हापूर, पुणे आणि मराठवाड्यात रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुढील 4 ते 5 दिवस हे संकट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं देखील वर्तवलेली आहे। 22 जिल्ह्यात पुढील काही दिवस राज्यात वादळी वारे, गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय। रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीच्या वेळी पाऊस आल्यानं काढणीला आलेलं पीक आणि फळबागांना मोठा फटका बसलाय। पुढील 24 तासात पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह गारा पडण्याचीही शक्यता आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्याला अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यानं पिकांसह जनावरं, घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय। उंडाळे गावात पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलार पॅनल्स फुटलेत। अनेक घरांचंही नुकसान झालं असून 4 चाकी वाहनांच्या काचा तडकल्यात। ओंड इथे उपसरपंच प्रकाश थोरात यांचं 6 एकरातील कलिंगड पीक पावसानं हिरावून घेतलंय, तर मस्करवाडीतील शेतकरी बबन मस्कर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून गेलेत, तर भिंती कोसळून गायी जखमी झाल्या असून काहींचे पाय मोडले। उंडाळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गाराचा पाऊस पडला। एक गार जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम वजनाची गार, अशा गाराचा इतका तुफान पाऊस झाला आणि या गारामुळं गावातील अनेक काचेच्या वस्तू असतील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी जी साधनं होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मोठ्या गारा पडायला लागला की माझी स्वतःची घराबाहेर स्वतःच्या अंगणात लावलेली जी 4 व्हीलर कार होती त्याच्या पुढची फ्रंट साईडची काच तुटलेली आहे व पुढच्या बॉनेटवर आणि टपवर डेंट उठलेले आहेत। सातारा जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेतीला फटका बसतोय। सातारा शहरासह ग्रामीण भागात वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। गहू, ज्वारी, मका, कलिंगडासोबतच आंब्याचंही नुकसान झालंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका हा मोठ्या प्रमाणात बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, त्याचबरोबर कराड, पाटण, कोरेगाव, खटाव या ठिकाणी मोठा अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी गारपिटीसह मोठा पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणी शेतीमध्ये नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता एका शेतामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील संपूर्ण पीक हे झोपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर सातारा जिल्ह्याला पाहायला मिळत आहे। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची देखील तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। आंबा, गहू, ज्वारी, कलिंगड, कडधान्य आणि काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर मागणी देखील होते आहे की या ठिकाणी येऊन तत्काळ पंचनामे करण्यात यावे आणि शेतीचं जे नुकसान झालं आहे, जे नागरिकांचं घरामध्ये जे सोलर पॅनल लावले होते त्याचं जे नुकसान झालं आहे याची भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील आता शेतकरी करताना पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर कलिंगडचा सीझन आहे, उन्हाळ्याचा सीझन आहे। या ऐन उन्हाळ्यामध्ये कलिंगडला मोठा फटका बसला आहे। गारपिटीमुळे त्या कलिंगडचं शेतीचं देखील मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्यात यावे आणि आम्हाला आर्थिक मदत करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। मागील 2-3-4 दिवसापासून वादळामुळे बरेच नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे सगळे पिकं झोपलेत। ज्वारी, गहू, कडबा, रानात पडलेला कडबा ह्यांचं पूर्ण नुकसान झालंय आणि फळे लागलेले आंब्याचे फळे म्हणा, शेवगा, हे सगळे गारपिटानं सगळे नुकसान झाले फळांचे। तात्काळ प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना। पुढची बातमी पाहूया।